परमहंस योगानंद यांचं खरं नाव होतं मुकुंदलाल घोष आणि त्यांचा जन्म 5 जानेवारी गोरखपूर येथे झाला. योगानंदांचे आई वडील हे दोघेही आध्यात्मिक बैठकीचे होते. इनफॅक्ट दोघेही लाहिरी महाशय या संतांचे अनुयायी होते, शिष्य होते. आणि म्हणूनच लहानपणापासून योगानंद यांना देखील अध्यात्माविषयी आकर्षण होतं. योगानंदांची आई खूपच लवकर वारली. आईच्या निधनानंतर जवळपास 1 महिना लोटला आणि तेव्हा त्यांच्या मोठ्या भावानं त्यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं की मुकुंदा, जाण्यापूर्वी आईनं तुझ्यासाठी एक संदेश सोडला होता. आईने त्यांच्यासाठी सोडलेला संदेश हा होता की मुकुंदा, तू मोठा होऊन एक संत होणार आहेस. मी लहानपणी तुला लाहिरी महाशय यांच्याकडे घेऊन गेलेले. तू माझ्या कडेवर होतास. लाहिरी महाशय डोळे बंद करून तपस्या करत होते आणि आम्ही सगळे अनुयायी त्यांच्या समोर बसलो होतो. मी मनोमन प्रार्थना करत होते की त्यांनी एकदा तरी डोळे उघडावेत आणि तुझ्याकडे पाहावं, तुला आशीर्वाद द्यावे. आणि घडलंही तसंच. त्यांनी माझ्या प्रार्थनेला उत्तर देत मला त्यांच्याजवळ बोलावलं. त्यांनी तुला मांडीवर घेतलं आणि तुझ्याकडे बघून ते म्हणाले की तुझा हा मुलगा खूप मोठा संत होईल. अनेक लोकांचे आयुष्य तो बदलणार आहे. अनेक लोकांना तो अनेक गोष्टी शिकवणार आहे. आणि घडलंही तसंच. योगानंदांच्या मनात मात्र कायम एकच प्रश्न होता की देव नक्की कुठे आहे, मला त्याच्याशी बोलायचंय. मित्रांनो, पुढे जाऊन योगानंद हे पाश्चिमात्य देशांमध्ये गेले, अमेरिकेत गेले आणि तिकडच्या लोकांना त्यांनी अध्यात्म शिकवलं. तिकडच्या चंगळवादी लोकांना त्यांनी योगाच्या दिशेनं आणि अध्यात्माच्या दिशेनं खेचून आणलं. हा त्यांच्या आयुष्याचा उद्देश त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितला होता की मुकुंदा, तुला इथे नाही तर पाश्चिमात्य देशात जाऊन त्यांना योग शिकवायचा आहे, त्यांना अध्यात्म शिकवायचं आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेत ते शिकवता यावं, म्हणून तुला ही डिग्री पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून योगानंदांनी त्यांची कॉलेजची डिग्री पूर्ण केली होती.